Okay, students. Now, today we are going to learn about some solutions of MCQ. That is from the first chapter of your class 12 Maharashtra board. That is chapter first. That is the rotational dynamics, which is the combination of circular motion and rotational motion. तर याचे MCQ बघूया. जनरली हे सगळे MCQ लेवल 1 MCQ आहेत, म्हणजे की थोडेसे इझी MCQ असतील. सो दॅट विल बी म्हणजे ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही. लेवल 2 जे MCQ आहे त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये असते. सो लेट्स स्टार्ट विथ द MCQ सोल्युशन्स. ओके, सो नाउ फर्स्ट क्वेश्चन इज, बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. अ पार्टिकल मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r with uniform angular velocity omega, its angular acceleration is. बघा अँग्युलर ऍक्सेलरेशन विचारलंय त्यांनी. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशामध्ये विचारलंय त्यांनी? रेडियस ऑफ आर विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा आता अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फाचा फॉर्म्युला काय असतो? अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. राईट. नाउ इफ द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे काय? ओमेगा 2 इज इक्वल्स टू ओमेगा 1, म्हणजेच काय होणार? देअरफॉर ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 म्हणजेच काय? डेल्टा ओमेगा 0 होणार. म्हणजेच याचा अर्थ काय? अल्फा काय होऊन जाईल आपला? 0 होऊन जाईल. सो इथे काय राहील? अँग्युलर ऍक्सेलरेशन काय असेल? 0. सो देअरफॉर अँग्युलर ऍक्सेलरेशन विल बी 0. सो आन्सर विल बी ऑप्शन सी, दॅट इज 0. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? When the particle is revolving around a circular path with uniform angular velocity, then its acceleration is. Acceleration बद्दल विचारलंय. बघा युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कोणतं विचारलंय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणतं ऍक्सेलरेशन असतं? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणल्यानंतर कसं होणार बघा? त्याची डायरेक्शन कशी असते? अलॉंग द टँजंट ड्रॉन ऍट द पॉइंट? नाही, दॅट इज द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. बी काय? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल? नाही, असं कोणतं ऍक्सेलरेशन नसतं आपल्याकडे अलॉंग द सर्कम्फरन्स. थर्ड काय त्यांनी सांगितलंय? अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे आपलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. लेट से ही पोझिशन असेल तर ऍट दिस पोझिशन द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली टू अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. जर ही पोझिशन असेल तर आपलं ऍक्सेलरेशन कसं असतं? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. सो आन्सर काय असेल? ऑप्शन सी. आन्सर विल बी ऑप्शन सी. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हेन द पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म स्पीड, द फिजिकल क्वांटिटी विच रिमेन कॉन्स्टंट बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा दोन्ही पण विचारलाय, बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा फर्स्ट काय आहे? मॅग्निट्यूड अँड फर्स्ट त्यांनी दिले व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे कोणती? आपली लिनियर व्हेलॉसिटी, कारण की अँग्युलर व्हेलॉसिटी सेपरेट ऑप्शन खाली दिलेला आहे बघा. सो लिनियर व्हेलॉसिटी बघा, हा आपल्या सर्क्युलर पाथ आहे सर्क्युलर मोशनचा. ह्या पॉइंटला जर लिनियर व्हेलॉसिटी घेतली मी, तर ह्या पॉइंटला लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल, ह्या पॉइंटला लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल, बरोबर. देन ऍट धिस पॉइंट द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी विल बी लाईक धिस, राईट. आणि ह्या पॉइंटला परत डायरेक्शन कशा, किंवा ह्या पॉइंट दुसरा कोणताही मधला पॉइंट घ्या, डायरेक्शन काय असणार? ही अशी असते. राईट, म्हणजे डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज कंटिन्युअसली चेंजिंग. त्याचं मॅग्निट्यूड जरी सेम असेल, कारण की व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा, ओमेगा कॉन्स्टंट असेल फॉर द कॉन्स्टंट स्पीड, बरोबर. आणि आर ह्या पॉइंटला सर्कम्फरन्स पर्यंत फिक्स असणार. सो मॅग्निट्यूड तिचं कॉन्स्टंट असेल, बट डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंजिंग. सेंट्रिपिटल फोर्स बघा, सेंट्रिपिटल फोर्स आपण पाहिलाय. सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो? ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. आता इथे हा असा, इथे जर पोझिशन असेल तर काय असणार? ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, ऍक्टिंग अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. म्हणजे बघा इथे डायरेक्शन अशी आहे, इथे डायरेक्शन खाली आहे, इथे डायरेक्शन इकडे, इकडे डायरेक्शन वरती आहे. ॲरो चेंज होतोय, म्हणजे काय? डायरेक्शन इज नॉट कॉन्स्टंट. सो सेंट्रिपिटल फोर्स पण नसणार आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं पण सेम अशीच डायरेक्शन असते. लास्ट ऑप्शन आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते? इफ दिस इज द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, देन डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल, बरोबर. राईट हँड थंब रूल, दिस इज द डायरेक्शन ऑफ द मोशन, ही अशी डायरेक्शन आहे. सो राईट हँड थंब रूल, थंब इज इन द अपवर्ड डायरेक्शन, राईट, अलॉंग द ऍक्सिस. सो ही ओमेगाची डायरेक्शन असणार आहे. आणि ही डायरेक्शन बघा प्रत्येक पॉइंटला, पोझिशन ही पोझिशन घ्या, किंवा पोझिशन ही पोझिशन घ्या, किंवा ही पोझिशन घ्या, ऍट एनी पोझिशन डायरेक्शन इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. आणि ही अलॉंग द ऍक्सिस असणार आहे. आणि डिपेंडिंग ऑन द क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, त्याच्यानुसार एक तर अपवर्ड असू शकते किंवा डाऊनवर्ड असू शकते.
राईट. सो आन्सर काय असेल? ऑप्शन डी. आन्सर विल बी ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटीज ऑफ द फॉलोइंग. ओके, अर्थ रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, आवर्स हँड ऑफ द क्लॉक, सेकंड्स हँड ऑफ द क्लॉक, फ्लायव्हील ऑफ रेडियस 2 मीटर मेकिंग 30 RPM. काय बोललंय त्यांनी? इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटीज. बघा आपण यांचा टाइम पिरियड बघू. बघा अगोदर आता अर्थचा टाइम पिरियड किती आहे? बघा, अर्थ रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस, अर्थचा स्वतःभोवती रोटेट होण्याचा टाइम पिरियड असतो 1 डे, म्हणजेच काय 24 आवर्स. म्हणजे टाइम पिरियड ऑफ अर्थ किती आहे? 24 आवर्स. 24 आवर्स. आवर्स हँड ऑफ अ क्लॉक, त्याचा टाइम पिरियड किती असतो? आवर्स हँडला किती, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती लागतात? 12 आवर्स लागतात. सो त्याचा किती झाला? टाइम पिरियड ऑफ आवर्स हँड किती झाला? 12 आवर्स. बरोबर. त्यानंतर त्यांनी काय? सेकंड्स हँड ऑफ अ क्लॉक, सेकंड्स हँड म्हणजे जो सेकंड काटा जो असतो त्याला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किती लागतात? सेकंड्स रिव्हॉल्युशन, मिनिट नाही. आपले 3 असतात, सेकंड, मिनिट, आरला 12 आवर्स लागतात. आणि जो मिनिट असतो त्याला 1 आवर लागत असतो, आणि जो सेकंड असतो त्याला किती लागत असतो? 1 मिनिट लागत असतो फक्त. बरोबर. सो सेकंड हँडला 1 मिनिटात तो, बरोबर, ज्यावेळेस सेकंड हँड एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो त्यालाच आपण 1 मिनिट म्हणत असतो. सो याचा किती झाला? 1 मिनिट. बघा अशी तर ऑर्डर डिक्रीजिंग मिळाली आपल्याला. बघा त्यांनी काय सांगितलं? आयडेंटिफाय द इन्क्रीजिंग. ओके, आता जर यांचा टाइम पिरियड असा आहे तर ऑब्विसली टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल्स टू व्हॉट? 2π/ω. सो टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. म्हणजे ऑब्विसली ह्याचा टाइम पिरियड या तिघांमध्ये सगळ्यात कमी आहे, म्हणजे याची ओमेगा सगळ्यात जास्त असणार आहे. बरोबर, ह्याची ओमेगा सर्वात जास्त असणार आहे. म्हणजे ओमेगा एस विल बी ग्रेटर दॅन ओमेगा आर हँड विल बी ग्रेटर दॅन ओमेगा ऑफ अर्थ. म्हणजे काय असेल इथे? इन्क्रीजिंग ऑर्डर त्यांनी विचारली. इन्क्रीजिंग म्हणजे आपल्याला स्मॉल पासून सुरू करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे? अर्थची अगोदर, मग आर्सची, मग सेकंडची. म्हणजे इथे काय येणार आहे बघा? सो इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, खालचे ऑप्शन ऍक्च्युली गायब झालेत. म्हणजे ऍक्च्युली इथे आन्सर असणार आहे ए बी सी, इन्क्रीजिंग ऑर्डर. कारण की अगोदर ए ची असणार आहे, ए पेक्षा अँग्युलर व्हेलॉसिटी बी ची जास्त, मग सी ची. आता डी ची चेक करू आपण, डी ची ए पेक्षा जास्त आहे का बी पेक्षा जास्त आहे बघू आपण. फ्लायव्हील ऑफ रेडियस 2 मीटर, आर किती दिले आहे? 2 मीटर दिले आहे. मेकिंग 300 RPM. एन फ्रिक्वेन्सी दिली आहे 300 RPM. म्हणजेच काय? 300 डिवायडेड बाय 60 RPS. म्हणजे ओमेगा किती असणार आहे याची? दॅट इज 2πn. म्हणजेच काय असेल? 2π इंटू 300 डिवायडेड बाय 60. हे पर सेकंड मध्ये आली. सो इथे किती असणार आहे? ही बघा 6, ही 5, दॅट विल बी 5π. आणि ही सेकंड मध्ये असणार आहे. सो बघा म्हणजे हे किती असणार? पाय म्हणजे किती? 3.14. 5 इंटू 3.14 म्हणजे ही किती असणार आहे? 15 पॉइंट समथिंग. म्हणजे काहीतरी 15 पॉइंट समथिंग काहीतरी ह्याचा एवढी ओमेगा आली आहे. 15 पॉइंट समथिंग एवढी आली आहे. म्हणजे काय असणार आहे? ऍक्च्युली ह्याची ओमेगा पण काय असणार? म्हणजे ह्याच्यापेक्षा 1 मिनिट पेक्षा जास्त असणार ही. म्हणूनच काय आला इथं? आपली जी ऑर्डर आहे ए बी सी डी अशी ऑर्डर येणार आहे बघा. कारण की सर्वात जास्त अँग्युलर स्पीड याची असणार आहे, त्यानंतर सेकंड हँडची, त्यानंतर आर्स हँडची, आणि त्यानंतर अर्थची. सो आन्सर विल बी ए बी सी डी. ऍक्च्युली जे खालचे ऑप्शन आहेत ते स्कॅन करण्यात नाही आलेत, अर्धवट स्कॅन कॉपी पेस्ट झालंय. सो आन्सर विल बी ए बी सी डी. किंवा लक्षात ठेवा की कसं हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पली टाइम पिरियड आपल्याला त्यांची माहिती आहे, त्याच्यावरून आपण ओमेगा फाइंड आउट केला. कसा? 2π/ω ह्या फॉर्म्युल्याने. सिंपल. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, द वर्क डन ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कॉन्स्टंट बट नॉट झिरो, mv² अपॉन r अपॉन 2πr, सी 0 ऑप्शन आणि डी इन्फिनिटी. बघा वर्क डनचा जनरल फॉर्म्युला काय? वर्क डन इज व्हॉट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता बरेचसे मुलं इथे काय चुकी करणार की बाबा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स तुम्ही घेणार mv² अपॉन r, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे एका रिव्होल्युशन मध्ये, मग ठीक आहे तो सर्कम्फरन्स कंप्लीट करेल, तो काय झाला? 2πr. असं चुकी का? बट ही त्याची डिस्प्लेसमेंट झाली का? नाही. सर्कम्फरन्स हे त्याचं डिस्टन्स कव्हर्ड झालं. डिस्प्लेसमेंट किती काय राहणार आहे? 0. कारण की ज्यावेळेस तो रिव्हॉल्युशन स्टार्ट करतो तो इथून स्टार्ट करतो, परत असं सगळं फिरून तो परत त्याच जागी येतो. म्हणजे काय? फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन इज सेम. इट मीन्स डिस्प्लेसमेंट विल बी 0. अँड इफ दिस इज 0
then obviously force into 0 that will be 0. So work done काय असेल that is force into displacement, that is force into 0, it will be 0. So answer will be option C. आन्सर काय असेल ऑप्शन सी. लक्षात ठेवा हमेशा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वर्क डन इज 0. लक्षात ठेवा, एवढं करायची गरजच नाही लागली पाहिजे, हे जस्ट एक्सप्लेनेशन साठी सांगितलंय, हे डायरेक्टली लक्षात ठेवा. ओके ओके. नाउ फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द फिजिकल क्वांटिटीज आर कॉन्स्टंट. ओके, कोणकोणत्या कॉन्स्टंट असतात हे विचारले त्यांनी. स्पीड अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा स्पीड कॉन्स्टंट असते काय, बिकॉज स्पीड इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी आणि स्पीडचं मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. त्याला आपण युनिफॉर्म का म्हणत असतो, बिकॉज इट इज सर्क्युलेटिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, त्याच्यामुळे आपण त्याला युनिफॉर्म म्हणत असतो. सो स्पीड कॉन्स्टंट असते, अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट असते. मगाशीच आपण क्वेश्चन मध्ये पाहिलं अँग्युलर व्हेलॉसिटीचे काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ह्याचा वेक्टर क्वांटिटी आहे, ह्याची डायरेक्शन पण सेम राहते ओव्हरऑल द मोशन आणि त्याचं मॅग्निट्यूड पण सेम राहतं. सो ऑप्शन ए इज करेक्ट. कायनेटिक एनर्जी अँड रेडियस वेक्टर. बघा ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचं बाजूला राहू द्या. रेडियस वेक्टर बघा, रेडियस वेक्टर म्हणजे काय असतो, दॅट इज द वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम सेंटर टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. लेट्स से ए इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल, तर रेडियस वेक्टर का असा असेल, हा अशी डायरेक्शन असेल. आता पार्टिकल आपला बी पोझिशनला आलाय ट्रॅव्हलिंग करून, इथे बी ला आलाय तो, आता रेडियस वेक्टर कसा असणार आहे, हा असा असणार आहे. बरोबर, म्हणजे काय, रेडियस वेक्टरची डायरेक्शन चेंज होते. हा कॉन्स्टंट वेक्टर आहे का, नाही. ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे का, नाही, बिकॉज ऑफ इट्स डायरेक्शन. ठीक आहे, रेडियस आर 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 मॅग्निट्यूड सगळीकडे सेम राहते, बट डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंजिंग. सो देअरफॉर रेडियस वेक्टर ऑप्शन बी नसणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी अँड कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी असेल, कॉन्स्टंट असेल. आणखी कायनेटिक एनर्जी आपली काय आहे, इथे काय येणार आहे 1/2 mv², आणि इथं आपण काय घेतलेलं आहे बघा, कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, तिचं ऑब्वियसली काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन ए आणि ऑप्शन सी, म्हणजेच काय असणार आहे, ऑप्शन डी. म्हणजेच काय असणार आहे, ऑप्शन डी. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव बघा. If the angle between the tangential acceleration and resultant acceleration in the non-uniform circular motion is alpha, then the direction of the resultant acceleration will be. बघा in circular motion हे जर पॉइंट घेतला आपण परत असा, तर रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे कोणतं आपलं, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. हे हमेशा कसं असतं, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. दुसरं कोणतं ऍक्सेलरेशन असतं, आता ह्या व्हेलॉसिटीमुळे, टँजेन्शियल व्हेलॉसिटीमुळे इथे काय असणार आहे, एक टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असणार, ते असतं एटी. हे कोणतं असतं, एसी. बरोबर. आता याचा अर्थ काय, जे रिझल्टंट ऍक्सेलरेशन हे कुठेतरी मध्ये असं कुठेतरी असणार आहे, हे रिझल्टंट ऍक्सेलरेशन ए हे कुठेतरी मध्ये असणार आहे असं. आणि त्यांनी काय सांगितलंय की अल्फा कोणामधला अँगल आहे, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि रिझल्टंट ऍक्सेलरेशन मधला, म्हणजे हा अँगल अल्फा आहे. तर मी काय करतो, ही डायग्राम अशी साईडला घेतो. दिस इज ए सी, दिस इज माय ए टी अँड दिस इज माय रिझल्टंट ऍक्सेलरेशन, हे हा अल्फा आहे. म्हणजे आता जर मी असं जर इथं कनेक्ट केलं आणि असा पॅरलोग्राम जर बनवला, जर मी इथं टॅन अल्फा घेतलं, तर टॅन अल्फा म्हणजे काय असतं बघा, अपोजिट साइड अपॉन अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. तर अपोजिट म्हणजे काय असणार आहे, दॅट इज एसी असणार आहे. बरोबर, म्हणजेच काय, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. आणि ऍडजस्टंट म्हणजे काय असणार आहे, एटी. इथं एसीलाच म्हणजे ए आर दाखवलं, रेडियल ऍक्सेलरेशन अपॉन एटी. देअरफॉर अल्फा काय असणार आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ ए आर अपॉन एटी. सिंपल, दॅट इज ऑप्शन बी. दॅट इज ऑप्शन काय असेल, बी असेल. दॅट इज टॅन इनवर्स ऑफ ए आर अपॉन एटी. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव बघा. If the radius of the earth is 6400 km, then the linear velocity of the point on the equator will be nearly. लिनियर व्हेलॉसिटी विचारली आपल्याला, माहिती लिनियर व्हेलॉसिटी व्ही म्हणजे काय असते, आर ओमेगा. आता इथं आर माहिती दिली आपल्याला 6400 किलोमीटर, पण ओमेगा माहितीये का, नाही. पण आपल्याला हे माहिती आहे ओमेगा म्हणजे काय असते, 2π बाय टाइम पिरियड. आता आपल्याला टाइम पिरियड माहिती आहे ऍक्च्युअली, म्हणजे टाइम पिरियड काय असतो, आर इंटू 2π बाय 24 hours. म्हणजेच काय असणार आहे, जर आपण त्याला सेकंड मध्ये, आपल्याला आर मध्येच दिलेलं आहे,
सगळे ऑप्शन आर मध्येच आहे, किलोमीटर पर आर. सो रेडियस पण आपण किलोमीटर मध्ये घेणार, टाइम पिरियड पण आपण आवर मध्ये घेणार. सो इथं आर म्हणजे किती दिलेलं आहे आपल्याला, सॉरी रेडियस किती दिलेली आहे आपल्याला 6400 किलोमीटर इंटू 2 पाय डिवायडेड बाय 24. सो बघा इथे किती होईल, हे 2 हे 12 होऊन जाईल आणि इथे किती होऊन जाईल बघा 12 into 5 60 then 4 then again 4 then again 4 533.3 असं काहीतरी आणि इंटू 3 म्हणजे आन्सर येईल बघा 533.3 इंटू 3.14 इंटू 3.14 म्हणजे बघा इथे आन्सर काय येणार आहे बघा 533.3 इंटू 14. म्हणजे जर प्रॉपरली जर तुम्ही याला अप्रॉक्सिमेट कन्सिडर केलं, आपण याला अप्रॉक्सिमेटला जर कन्सिडर केलं 533 इंटू 3, ठीक आहे, याचा 0.3 आणि याचा 0.14, याला आपण थोडंसं मागची व्हॅल्यू घेतली आणि ह्याला पण मागची व्हॅल्यू घेतली, तर आन्सर बघा काय येत आहे, दॅट इज बघा 1599 असा आन्सर येतोय. जर आपण या दोघांच्या पण पुढच्या व्हॅल्यू घेतल्या तर याची नियरेस्ट व्हॅल्यू ही येणार आहे बघा 1675 आन्सर येणार आहे बघा. सो ह्याच प्रकारे बघा असे क्वेश्चन आले ना थोडे कॅल्क्युलेशन, आपल्याला सीईटी मध्ये थोडासा कमी टाइम राहतो, बरोबर. आपल्याला एक क्वेश्चन किती नियर अराउंड 50 to 55 सेकंड्स मध्ये आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर. सो तुम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायचे मागे नका लागू जास्तीचे, अप्रॉक्सिमेटली करा पण त्या लॉजिकने करा, बरोबर. ऑब्विसली आन्सर काय असणार आहे 1675 असणार आहे, राईट. सो कारण की आपल्या इथं जर अप्रॉक्स घेतला आपण तो 1599 येत आहे. सो आन्सर हिअर विल बी 1675. ओके, ठीक आहे. नेक्स्ट नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इन द फिगर द लिनियर व्हेलॉसिटी व्ही, एक मिनिट, इन द फिगर द लिनियर व्हेलॉसिटी व्ही इन टर्म्स ऑफ पोलार कोऑर्डिनेट. ओके, व्ही विचारली आहे इन टर्म्स ऑफ पोलार कोऑर्डिनेट. ओके, बघा आता याचा आन्सर कसं असणार आहे बघा. आता जर आपल्याला रेडियस वेक्टर जर काढायचं म्हणलं पोलार कोऑर्डिनेट मध्ये तर कसं काढावं लागणार आहे बघा. बघा रेडियस वेक्टर कसं येणार आहे, आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन करताना रेडियस वेक्टर घेत असतो बघा. दोन येणे करतो आपण, एक अनालिटिकल मेथड आहे आणि कॅल्क्युलस एक मेथड आहे. तर कॅल्क्युलस मेथड मध्ये आपण आर याला कसं लिहितो, दॅट इज आय कॉस ऑफ ओमेगा टी प्लस जे कॉस साइन ऑफ, बरोबर, जे साइन ऑफ ओमेगा टी प्लस जे साइन ऑफ ओमेगा टी असं लिहित असतो बघा आपण हे आयला, राईट. तर सिम्पली आपल्याला व्हेलॉसिटी काय असेल, ऑब्विसली ह्याचं डेरिव्हेशन घेत असतो आपण dr बाय dt. आठवा ते डेरिव्हेशन. मग ऍक्सेलरेशन काढताना आपण ह्याचं परत डेरिव्हेशन घेणार, बरोबर. मग आपण त्याच्यावर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन काढलेलं आहे बघा, आठवत असेल तर, राईट. सिम्पल आहे. दिस इज रेडियस वेक्टर, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज व्हेलॉसिटी. सो इथे काय येणार आहे बघा, आपल्याला काय येणार आहे, कॉस ऑफ ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन ऑफ ओमेगा टी. बट इथे काय करायला लागणार आपल्याला, ह्या ओमेगाचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. सो इथे काय येणार आहे आपल्याला परत ओमेगा घ्यावा लागणार आहे, राईट. सो इथे काय येणार आहे बघा, दॅट इज सॉरी आपण मॅग्निट्यूड घ्यायचं राहिलं आपल्याला आर. सो इथं आर, कारण की मॅग्निट्यूड घ्यावा लागेल आपल्याला, त्या ह्याचं बरोबर इथं मॅग्निट्यूड घ्यायचं असतं आपल्याला. ही आर आपण ट्रायंगल घेत असतो असं, राईट. सो इथं मायनस आर ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी प्लस आर ओमेगा साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, कॉस ऑफ इथं ओमेगा टी येणार बघा. सो आन्सर काय राहणार आहे बघा, इथं जर पाहिलं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर डी. आता बघायला गेलं ऍक्च्युली हे एवढं सगळं करायची पण गरज नाही आहे आपल्याला, का, कारण की व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, आर ओमेगा. तर इथं बघा ह्या सगळ्या टर्म मध्ये फक्त ऑप्शन डी लाच आर ओमेगा आहे. तर डायरेक्टली लॉजिकली तुम्ही ऑप्शन डी घेऊ शकता, कारण की जर आपण आपल्या युनिट्स आणि डायमेन्शन नुसार जर पाहिलं तर ही जी टर्म आहे कॉस ओमेगा टी, साइन ओमेगा टी, जे आणि आय, दीज आर युनिटलेस टर्म और डायमेन्शनलेस टर्म. सो तुम्ही दोन्ही साईडचे जर युनिट जरी कम्पेअर केले, आपण युनिट 11च्या फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलोय, युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये दोन्ही साईडचे युनिट, दोन्ही साईडचे डायमेन्शन सेम पाहिजे, बरोबर. सो इथे जर बघायला गेलं तर तुम्हाला इथं फक्त आर चे डायमेन्शन मिळणार आहे, इकडे व्हेलॉसिटीचे, म्हणजे इथं मीटर डायमेन्शन भेटेल, युनिट भेटेल आपल्याला, इथं तुम्हाला मीटर पर सेकंड. LHS इज नॉट इक्वल्स टू RHS, सो ऑब्विसली ते राहणार नाही. सेम या तिन्ही केसमध्ये सुद्धा तेच होणार आहे. ह्या केसमध्ये एक होऊ शकतं कारण की ते नंतर ओमेगा दिलेला आहे असा, बट
इथे डेरिव्हेटिव्ह साईनमुळे कॅन्सल होतो. पहिले दोन ऑप्शन त्याच्यामुळे कॅन्सल होतात बघा, डायरेक्ट युनिट आणि डायमेन्शन वरती, आणि फक्त राहतो ऑप्शन सी आणि डी. याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह जर काढला तर पहिला डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टीचा साइन मायनस साइन ओमेगा टी असतो. सो ऑप्शन काय असणार आहे, ते डी असणार आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव, नेक्स्ट क्वेश्चन. पाणी पितो, एक मिनिट. If a body revolves in times and if a body revolves n times in circle of radius pi centimeter in 1 minute, okay, if परत एकदा रीड करतो. If body revolves n times in circle of radius pi centimeter in 1 minute, okay, then its linear velocity will be. linear velocity विचारली बघा. सो रेडियस बघा किती दिली आहे त्याची, आर इज इक्वल्स टू दिली आहे बघा पाय सेंटीमीटर दिली आहे. टाइम किती दिलाय त्यांनी, 1 मिनिट दिलाय, आणि एन टाइम्स असं विचारलंय त्यांनी. सो इट्स लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी बघा काय असेल त्याची लिनियर व्हेलॉसिटी बघा. लिनियर व्ही इज इक्वल्स टू काय असते, आर ओमेगा. आर ओमेगा. सो इथं आपण आर काय आपला पाय आहे, आर इज पाय. सो इथे आपण ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन घेऊ शकतो. बॉडी रिव्हॉल्व्स एन टाइम्स इन सर्कल ऑफ रेडियस पाय सेंटीमीटर. सो इथे पाय इंटू पाय 2 पाय. ओके, 1 मिनिट म्हणलं त्यांनी, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये दिले. ओके, ठीक आहे. इन 1 मिनिट, इन 1 मिनिट. ओके, म्हणजे हे 2 पाय एन जे आहे हे n/60 घ्यावं लागणार आहे आपल्याला. सो इथे बघा आन्सर काय येणार आहे बघा, 2 पाय स्क्वेअर n/60. बघा का, सिम्पली काय नाही, आर ओमेगा घेतलंय, इथं आर ची व्हॅल्यू काय ठेवली, पाय ठेवली. ओमेगा म्हणजे काय असतो आपला 2 पाय एन. हे सिम्पली आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे रिव्हॉल्युशन, आरपीएस आरपीएम दिली, आणखी एन टाइम्स इन 1 मिनिट म्हणजे काय, रिव्हॉल्युशन पर मिनिट, एन रिव्हॉल्युशन पर मिनिट. पर मिनिट दिलं म्हणल्यानंतर आपल्याला इथं काय घ्यावं लागणार आहे, डिवाइड/60 घ्यावंच लागणार आहे बरोबर, सेकंड मध्ये येण्यासाठी, कारण की सगळे ऑप्शन आपल्याला सेंटीमीटर पर सेकंड मध्ये दिलेत, आणि वरती सेंटीमीटर मध्ये दिलेत म्हणून आपण हे आरचं काही कन्व्हर्जन मीटर मध्ये केलेलं नाही, कारण की ऑप्शन सगळे सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. सो आन्सर काय असणार आहे, 2 पाय स्क्वेअर n/60. दॅट इज ऑप्शन सी. ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट. A satellite of the Earth is revolving around the Earth with uniform speed v. With uniform speed v. If the gravitational force suddenly disappears, the satellite will option A, continue to move with velocity along the original orbit, move with velocity v tangential to the original orbit, fall down with increasing velocity, ultimately come to rest somewhere on the original orbit. बघा काय असणार आहे इथे बघा, एक त्यांनी सांगितलं की आपला अशी ही तर कुठेतरी अर्थ आहे, आणि अर्थच्या अवतीभोवती असा एक सॅटेलाइट फिरतोय, असा सॅटेलाइट आहे, असा कोणता तरी असं सॅटेलाइट आहे, आणि त्यांनी सांगितलंय की हा सॅटेलाइट सडनली अचानकपणे अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड ही डिसअपियर झाली तर काय होईल. म्हणजे बघा हे एक्झाम्पल कशात दिलंय, ते आपलं जे गोफन जे असते, गोफन त्याचं एक्झाम्पल दिलं. एक स्ट्रिंग असते, त्याला पुढे दगड लावलेला असतो, आणि ते असं फिरवतात, आणि सडनली आपण जेव्हा असं करतो, फेकतो म्हणजे त्याला रिलीज करतो, तर त्या ज्या दगडाची जी डायरेक्शन असते ती कशी असते, टँजेन्शियल टू दी सर्क्युलर पाथ ऑफ दॅट. तो जो कोण पर्टिक्युलर त्या पाथ मध्ये फिरतो त्याच्या त्या पाथला, सर्क्युलर पाथला टँजेन्शियल असते, राईट. सो ऑब्विसली इथून जर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिलीज झालं किंवा डिसअपियर झालं, सो ऑब्विसली ह्याची डायरेक्शन कशी असणार आहे, जर तो हा अशा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय तर ह्या पॉइंटला ह्याची डायरेक्शन, व्हेलॉसिटी डायरेक्शन इथं टँजेन्शियल असते. सो ऑब्विसली ऑलवेज द मोशन हॅपन्स इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी डायरेक्शन, राईट. सो ऑब्विसली हा जो सॅटेलाइट आहे हा काय होईल, टँजेन्शियल डायरेक्शन काय होईल, पुढे कंटिन्यू करत त्याचं मोशन. म्हणजे ऑप्शन काय राहील, मूव्ह विथ द व्हेलॉसिटी v tangentially to the original orbit. The answer will be option B. Okay, ठीक है. So next option,
The driver of a car traveling at a velocity v suddenly sees a broad wall in front of him at a distance a. He should, option A, brake sharply, option B, turn sharply, option C, both A and B, and D, none. बघा आता इथं होणार काय, समोर म्हणजे तो कार चालवतो, एक्झॅक्टली अचानक त्यासमोर एक वॉल आली. आता तो करणार काय, आता तो ऑब्विसली तो स्पीडमध्ये असताना त्याने जर एक्झॅक्टली टर्न घेतला. आता आपण बँकिंग ऑफ रोड शिकलोय, आपण मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इन ऑन अ सर्क्युलर पाथ शिकलोय, बरोबर. एखादा पाथ सर्क्युलर जर असेल आणि कारची व्हेलॉसिटी एका लिमिटिंग व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर कार काय होते, तिथे टिल्ट होऊ शकते, स्किप होऊ शकते, बरोबर, राईट. तर इथे पण काय असणार, तो ऑलरेडी स्पीडमध्ये आणि तो डायरेक्टली सर्क्युलर पाथला जातोय, म्हणजे ऑब्विसली त्याची व्हेलॉसिटी जर त्या लिमिटिंग व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर त्याची गाडी अशी पलटी होण्याचे चान्सेस जास्त आहे. ह्याच्यापेक्षा त्याने बेटरली काय करावं, कारण की ब्रेक त्याने सडनली दाबावं, म्हणजे ब्रेक त्यांनी सडनली दाबलं, ब्रेक एकदम जोरात लागला तर वेल अँड गुड. जर त्यांनी सडनली जर टर्न घेतला तर ऑब्विसली तो ह्याला नाही धडकला, पण तो स्वतः पुढे करून तरी स्वतःला धडकेल कोणाला तरी जाऊन, आणि तो स्वतः अल्टिपल्टी होणार, राईट. सो आन्सर इथं ऑब्विसली काय राहणार आहे, त्याने सडनली ब्रेक लावलं पाहिजे शार्पली. तुम्ही पण लक्षात ठेवा जर कधी अशी केस आली पुढे, कारण की टर्न घ्यायला गेला मग तुम्ही पडता बघा तुम्ही बऱ्याचदा जे टर्न घ्यायला ते टू व्हीलरवर ते सुद्धा ते स्वतः ती गाडी पडते वगैरे. जेवढं जागर दाबता येईल तेवढं जागर सडनली ब्रेक दाबायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The change in the centripetal force of body moving in circular path if speed is made half and radius is made 4 times the original value. जर acceleration त्यांनी विचारले, speed काय सांगितली त्यांनी, speed is made half and radius is ओके ठीक आहे, radius is made 4 times. बघा सेंट्रिपिटल फोर्स बद्दल बोलले त्यांनी, मास दोन्ही केसमध्ये सेमच असणार आहे. आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, एफ सी इज इक्वल्स टू mv² अपॉन आर. मास दोन्ही केसमध्ये सेमच आहे, म्हणजे इथं आपण आणू शकतो दॅट इज एफ सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v² अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, असं लिहू शकतो. म्हणजे इथं मी असं लिहू शकतो बघा, फर्स्ट केसमध्ये दॅट इज f1 अपॉन f2 इज इक्वल्स टू, मी असं लिहू शकतो दॅट इज v1 अपॉन v² इंटू r2 अपॉन r1 इंटू r2 अपॉन r1 असं लिहू शकतो, बरोबर. सो बघा इथे काय होणार आता, बघा इथे काय होणार आहे आता, f1 अपॉन f2 बघा काय राहील, बघा f1 अपॉन f2 काय राहील बघा, v1 त्यांनी काय सांगितलंय, द स्पीड इज मेड हाफ, म्हणजे v2 जी आहे दॅट इज हाफ ऑफ v1, v2 जी आहे दॅट इज हाफ ऑफ v1, म्हणजे v1 ऑब्विसली याचे डबल असणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे ऑब्विसली डायरेक्ट बघा, म्हणजे v1 ठीक आहे मी असं लिहितो, आणि v1/2 म्हणजे हा 2 काय होणार आहे, v1/2 आणि हा स्क्वेअर इंटू r2/r1. आता त्यांनी जी r2 सांगितली आहे, r2 रेडियस इज मेड 4 टाइम्स, म्हणजे r2 इज 4 टाइम्स ऑफ r1, म्हणजे इथं काय असणार आहे 4 टाइम्स ऑफ r1 डिवायडेड बाय r1. सो r1 कॅन्सल, सो इथे काय राहणार, देअरफॉर f1 अपॉन f2 इज इक्वल्स टू हा 2 वरती जाणार आहे बघा, आणि ह्याचा स्क्वेअर होणार. सो 4 इंटू 4. सो इथे काय राहणार बघा, f1 अपॉन f2 इज इक्वल्स टू काय राहणार आहे 16. हे आपण काय राहणार आहे 16. आता आपल्याला ऍक्च्युली त्यांनी विचारलंय की जो सेंट्रिपिटल फोर्स आहे काय सांगितलं, चेंज इन द सेंट्रिपिटल फोर्स ऑफ बॉडी, चेंज इन सेंट्रिपिटल फोर्स विचारलंय त्यांनी. म्हणजे f1 अपॉन f2 हे जर राहणार तर f2 अपॉन, बघा मी आता उलट लिहितो, f2 अपॉन f1 म्हणजे किती राहणार आहे 1/16. आणि आता मी काय करतो इथे, मला चेंज काढायचा जो आपण रेशिओ प्रोपोर्शनचे रूल वापरतो, दोन्ही साईडला मी -1 करतो. सो बघा इथे काय होईल, f2 अपॉन f1 -1 इज इक्वल्स टू 1/16 -1. सो इथे काय होईल 1 - 16 डिवायडेड बाय 16. सो देअरफॉर इथे काय राहील बघा, f2 - f1 डिवायडेड बाय f1, इथे काय राहणार -15/16. सो चेंज काय होईल बघा तिथं -15/16, मायनस साइन काय दाखवते, डिक्रीज, मायनस साइन काय दाखवते, डिक्रीज. सो इथे काय होणार, फोर्स डिक्रीज होणार आहे बाय 15/16. सो आन्सर विल बी डिक्रीज्ड बाय
15/16. ओके, ठीक आहे, काय नाही, सिंपल रिलेशन आहे फोर्स आणि व्हेलॉसिटी रेडियस मधलं. ओके, सो नेक्स्ट नाव okay, the angular frequency needed for centrifuge to produce an acceleration of 1000 g at radius arm of 10 centimeter. ओके, ऍक्सेलरेशन म्हणजे ऑलरेडी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन दिलंय, किती दिलंय, 1000 टाइम्स ऑफ जी, 1000 टाइम्स ऑफ जी. आता सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे किती असतं, आता त्यांनी आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली बघा, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किती असतं, आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1000 टाइम्स ऑफ जी. जीला मी इथे 10 घेतो आपल्या कॅल्क्युलेशन इझीसाठी. आर त्यांनी किती दिले आहे, 10 सेंटीमीटर दिली आहे. आन्सर कसे आहेत, रिव्हॉल्युशन पर मिनिटमध्ये आहेत. सो मी याला 10 सेंटीमीटर याला मीटरमध्ये घेतो, म्हणजे किती असणार आहे, 10 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे काय असते, 2 पाय n चा स्क्वेअर इंटू 1000 इंटू 10, 1000 इंटू 10. सो इथे काय करायचं आहे मला आता, देअरफॉर हे याला इकडच्या साईडला घेऊन जातो मी. सो इथे काय राहणार आहे बघा आता, दॅट इज 4 पाय स्क्वेअर इंटू n स्क्वेअर इज इक्वल्स टू 1000 इंटू 10, म्हणजे इथे 10,000 होणार आहे. 10,000 डिवायडेड बाय दॅट इज 10 इंटू 10 टू द पॉवर -1, 10 इंटू 10 टू 10 इंटू 10 टू द पॉवर -2 म्हणजेच काय, इथे 10 टू द पॉवर -1 होणार आहे. हा 10 टू द पॉवर -1 इथे डिव्हिजन मध्ये, म्हणजे इथे काय होणार आहे बघा, देअरफॉर n स्क्वेअर इथे 10,000 ठीक आहे, एक शून्य एक्स्ट्रा झाला. 10,000 डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर, हा 10 टू द पॉवर मायनस वरती गेला, हा किती होणार, 10 टू द पॉवर 1 होणार. म्हणजे इथे किती होणार, 1 2 3 4 5, म्हणजे ऍक्च्युली वरती किती होणार, 10 टू द पॉवर 5 होणार, 10 टू द पॉवर 5 होणार बघा. सो ठीक आहे, मी याला काय करतो, 10 टू द पॉवर असंच घेतो, 10,000 इंटू 10 डिवायडेड बाय 4 इंटू पाय स्क्वेअर. बघा पायची व्हॅल्यू काय असते, पाय इज इक्वल्स टू असतो 3.14. जर तुम्ही पाय स्क्वेअर जर केला ना, म्हणजे 3.14 चा जर स्क्वेअर केला ना, तर हा अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 10 असतो बघा, अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 10 असतो. तर मी काय करतो, ह्या पाय स्क्वेअर जे इथं मी लिहिलंय, पाय स्क्वेअर याची व्हॅल्यू इथं काय लिहितो, 10 लिहितोय अप्रॉक्सिमेटली. सो इथे काय म्हणजे 10 कॅन्सल होईल. सो आन्सर काय राहणार आहे बघा आता, आन्सर काय राहणार आहे, आणि आन्सर त्यांनी रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे डिवाइड बाय 60 करावं लागणार आहे आपल्याला. सो इथं जर मी किती केलं, 4 डायरेक्ट इथं 25 ने करू शकतो, कारण की 25 इंटू 400 आणि हे पुढे 2 0 देऊन टाकले मी. सो इथे काय राहील, 2500, हे RPS राहील, दिस विल बी RPS. सो जर मला रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये घ्यायला लागेल तर डिवाइड बाय 60 करावं लागेल, कॅन्सल. सो इथं किती राहील, 6 इंटू 4 आणि 1, ओके, आणि 4 परत, सो 6 41.6. कुठेतरी आपला पॉईंट हुकला आहे का अजून, 2500, 10 ला 10 कॅन्सल, 1000 G म्हणजे 10,000 इंटू 1, ओके, 10,000. ओके ठीक आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर.